27 एप्रिलला मुंबईच्या मीरा रोड परिसरात दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतलाय। जैब जुबेर अन्सारी या आरोपीला अटक देखील झाली आहे। मात्र त्याच्या अटकेनंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे। दहशतवादी संस्थांशी संबंधित मजकूर जैब अन्सारीकडे सापडल्याने दहशतवाद विरोधी पथकाने या घटनेचा सखोल तपास सुरू केलाय। मीरा रोडला जेव्हा घटना घडली त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आणखीनच वेगळी माहिती पोलिसांना दिली, अशी माहिती जी भारताच्या सुरक्षेवर परिणामकारक ठरू शकते। ही माहिती नेमकी कोणती आहे, तपासातून आतापर्यंत काय समोर आलंय आणि जैब अन्सारीचे आयसिस कनेक्शन या सगळ्याची माहिती जाणून घेऊ। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय शिरस्ता। सुरुवातीला नक्की घटना काय घडलेली ते पाहू। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला सोमवारी पहाटे 4 वाजता झाला। मीरा रोडवरील नयानगर भागात अस्मिता ग्रँड मॅन्शन जवळ हा हल्ला झालाय। या परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाजवळ दोन सुरक्षा रक्षक होते। आरोपी सुरुवातीला त्या ठिकाणी आला। प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितल्यानुसार आरोपीने या दोघांना एक पत्ता विचारला। पत्ता विचारल्यानंतर तो पुढे गेला। काही वेळाने त्याने परत येऊन दोघांपैकी सुरक्षा रक्षकाला परत धर्म विचारला। त्यानंतर बाचाबाची झाली आणि अन्सारीने चाकू हल्ला केला। यात राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे दोघे सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले। सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोपीचा शोध घेतलाय। 31 वर्षीय जैब अन्सारी याला पोलिसांनी अटक केली, पण खरा ट्विस्ट त्याच्या घराच्या तपासणी केल्यानंतर समोर आलाय। पोलीस आणि एटीएसच्या टीम्सनी केलेल्या तपासात बरीच गंभीर माहिती समोर आली। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार जैब अन्सारी हा विज्ञान शाखेचा पदवीधर आहे। मागील काही वर्षे तो अमेरिकेत राहत होता। आजही त्याचे कुटुंबीय अमेरिकेत राहतात। मागच्या काही वर्षात अमेरिकेत नोकरी न मिळाल्याने तो भारतात आला। मीरा रोड परिसरात एकटाच राहू लागला। याच ठिकाणी तो ऑनलाईन केमिस्ट्री विषयाचे क्लास सुद्धा घेत होता। पोलिसांच्या संशयानुसार ऑनलाईन काही धर्मांध संघटनांच्या संपर्कात तो आला। त्यानंतर त्याचा प्रवास अधिकच कट्टर विचारांकडे झाला। यातून प्रभावित होऊन त्याने हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे। हल्ला करतेवेळी त्याने एका सुरक्षा रक्षकाला कलमा वाचून दाखवण्यास सांगितल्याची गंभीर माहिती समोर आली आहे। कलमा वाचता येत नसल्याने त्याने चाकू हल्ला केल्याची माहिती तपासातून समोर आली। पोलिसांनी आरोपी जैब अन्सारीच्या घरात काही नोट्स आणि आयसिस संबंधीचे साहित्य सापडलंय। एका नोटमध्ये त्याने स्वतःला दहशतवादी संघटनेसोबत जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। एटीएसच्या सूत्रांनुसार आरोपी हा हल्ला आयसिसच्या विचारसरणीशी जोडून दाखवण्याचा प्रयत्न करत होता। त्याने या दोघा सुरक्षा रक्षकांना मुद्दाम लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलंय। जैब अन्सारी सोशल मीडिया, व्हिडिओ आणि मेसेजिंग ऍप्सच्या माध्यमातून अशा पद्धतीचा कंटेंट गोळा करत होता। घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। त्याच्याकडे सापडलेल्या नोटमध्ये 4 शब्द लिहिलेले दिसून आलेत। या 4 शब्दांमुळे पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे। ते 4 शब्द म्हणजे आयसिस, गाझा, जिहाद आणि लोन वुल्फ। सुरक्षा यंत्रणा आता जैब अन्सारीच्या मोबाईल, इंटरनेट हिस्ट्री आणि संपर्काची माहिती तपासत आहेत, जेणेकरून त्याने हे कृत्य एकट्याने केलंय की त्याला कोणी मार्गदर्शन केलं आहे किंवा तो एखाद्या संघटनेच्या संपर्कात आहे का याची माहिती समोर येईल। जैब अन्सारीला सध्या 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तपासाअंती अन्सारीची सगळी माहिती समोर येईल। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करा।